श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 125. स्वामी, बाजीराव पेशवे सरकारांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा पुण्याहून आपल्या भेटीसाठी आलेत. चिंताग्रस्त दिसतायत. दयाळराव स्वामींशी एकांतात बोलायचंय, त्यावेळी तिथे कुणी नको असं म्हणतायत. उत्तम श्लोक दयाळराव स्वामींच्या खोलीत येऊन म्हणाले. येऊ दे त्यांना. त्यांच्या इच्छेप्रमाणे एकांत भेटीची व्यवस्था करा. स्वामींनी सांगितलं. चिमाजी आप्पा आत आले. स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी त्यांना आसनावर बसायला सांगितलं. चिमाजी आप्पा आसनावर बसले. स्वामी म्हणाले, आपण फार काळजीत आहात. त्यांना काय बोलावं हे कळेना. चिमाजी आप्पा अगदी गप्प बसून होते, अस्वस्थ होते आणि आपला उजवा हात मस्तकावरील शिरपेचावरून फिरवला. आपण काळजीत असणं साहजिकच आहे. कितीही धीराची व्यक्ती असली तरी अशा परिस्थितीमध्ये हतबल झाल्यासारखंच वाटलं असतंच, दयाळराव स्वामींनी सांगितलं. चिमाजी आप्पांनी हात जोडले. काळजीच्या स्वरात ते म्हणाले, स्वामी, परिस्थिती खरोखरच कठीण आहे, म्हणून तर मुद्दाम आपल्याकडे आलोय. चिमाजी आप्पा एवढंच बोलले आणि थांबले. घरातील परिस्थितीचा उल्लेख करायला त्यांची जीभच धजावत नव्हती. घरात म्हणाले आणि गप्प बसले. थांबलात का? बाजीराव पेशवे सरकारांनी मस्तानीला शनिवार वाड्यात आणून ठेवलंय. तिच्याबरोबर ते मद्यपान करतात, अभक्ष्य-भक्षण करतात. त्यामुळे काशीबाई वहिनीसाहेब दुखावल्या गेल्यात. पेशवे कुटुंबातील स्त्रिया नाराज आहेत. पेशव्यांचे आप्त चिडलेत. गावातले ब्राह्मण काय वाटेल ते बोलतायत. या सगळ्याचा तुमच्या मनाला फार त्रास होतोय, कळतंय मला. थोरल्या बंधूंबद्दल आपल्या मनात नितांत प्रेम आहे. त्यांचा असामान्य पराक्रम, शौर्य, मुत्सद्दीपणा, चातुर्य सगळ्याचा विलक्षण अभिमान आहे आपल्याला, हे मी समजू शकतो. पण बंधूंचं ब्राह्मण धर्माला सोडून वागणं आपल्याला पटत नाही. म्हणूनच आपल्या मनाला खूप यातना होत आहेत, नाही? हे सर्व दयाळराव स्वामींनी शांतपणे सांगितलं. चिमाजी आप्पा काहीसे चकित झाले. स्वामी, आपण सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आपण कसं ओळखलं? आमच्या मनामध्ये खरं यामुळेच गोंधळ निर्माण झालाय. म्हणूनच तर आलोय. पुन्हा ते थांबले. या गोष्टी बाहेर सर्वत्र पसरल्यात. दयाळराव स्वामींच्या कानावर आल्या असतील असं त्यांना वाटलं. दयाळराव स्वामी पुढे म्हणाले, आपल्या अडचणी इथे नाही थांबत. या अडचणीतूनही आपण काहीतरी मार्ग काढलाच असता, वेळ निभावून नेली असती. पण आता चिमाजी आप्पा काहीसे उत्सुकतेने दयाळराव स्वामींना म्हणाले, पण काय स्वामी? स्वामींनी चिमाजी आप्पांकडे क्षणभर भेदक नजरेनं रोखून बघितलं. म्हणाले, मस्तानी पोटी जन्मलेल्या समशेर बहादरांबद्दल बाजीराव साहेबांच्या मनात अधिकच माया आहे. त्यांना ते मोठ्या प्रेमाने युद्धशास्त्राचं शिक्षण देतायत. शास्त्र ग्रंथ शिकवतायत. त्याची मुंज करायचंही बाजीराव साहेबांच्या मनामध्ये आहे. पुढे पेशवाईची वस्त्र सांभाळायला इतर पुत्रांपेक्षा समशेर बहादरच अधिक समर्थ ठरतील असं बाजीराव साहेबांना वाटतंय. असं बोलून दयाळराव स्वामींनी पुढे शनिवार वाड्यामध्ये घडलेल्या 4-5 खाजगी घटना, नाजूक घटना अगदी अचूकपणे सांगितल्या आणि त्या प्रसंगी बाजीराव साहेबांनी काढलेले उद्गार जसेच्या तसे सांगितले. चिमाजी आप्पा थक्क झाले. आपण सर्व काळजी घेऊनही या गोष्टी बाहेर गेल्याच कशा आणि दयाळराव स्वामींना कळल्याच कशा, या विचाराने चिमाजी आप्पा हैराण झाले आणि अधीर होऊन त्यांनी विचारलं, स्वामी, या गोष्टी आपल्याला कोणी सांगितल्या? दयाळराव स्वामी शांतपणे म्हणाले, कोणी सांगायला कशाला पाहिजे? कोणी सांगितलं म्हणजेच का गोष्टी समजतात? आपल्या मनात या गोष्टी आहेत. आपण त्यांचाच विचार करताय. तिथे वाचूनच मी त्या आपल्याला सांगितल्या. चिमाजी आप्पा आश्चर्याने थक्क झाले. दयाळराव स्वामी हसून म्हणाले, हे एक ठामपणे सांगावंसं वाटतं. जन्माने ब्राह्मण असले तरी बाजीराव साहेब आता क्षत्रियाचं कर्म करतायत. तेव्हा ब्राह्मण धर्माप्रमाणे न वागता ते क्षत्रिय धर्माला अनुसरून वागले तर त्यानं फारसं काही बिघडत नाही.
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे मराठी राज्य भारतवर्षात सर्वत्र पसरणार आहे, कारण ती ईश्वराची इच्छा आहे. म्हणूनच मराठी राज्य भारतवर्षात सर्वत्र स्थापित करण्याचं कार्य बाजीराव साहेबांच्या हातूनच होणार आहे. आपण सर्व चिंता सोडून द्या. आकाशवाणी व्हावी तसं चिमाजी अप्पांना वाटलं. ही भविष्यवाणीच होती. दारणव स्वामींची भविष्यवाणी ऐकून चिमाजी अप्पांना हायसं वाटलं. त्यांची चिंता नाहीशी झाली. मराठी राज्य भारतवर्षात सर्वत्र स्थापित होणार आहे आणि ते काम बाजीराव साहेबच करणार आहेत हे स्पष्ट शब्द ऐकून ते तर चांगलेच सुखावले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. दारणव स्वामी पुढे म्हणाले, पण एक गोष्ट अगदी ठाम शब्दात सांगावीशी वाटते. राज्यकर्त्यांनी राज्य वाढवलं पाहिजे, राज्य शासन चांगलं चालवलं पाहिजे हे खरंच आहे. ते त्यांचं कर्तव्यच आहे. ते करायलाच हवं. पण तेवढं केल्याने भागत नाही. शत्रूंपासून राज्याचं संरक्षण केलं आणि राज्य शासन चांगलं चालवलं म्हणजे पेशव्यांचं कर्तव्य संपत नाही. राज्यामध्ये सर्वत्र धर्म आणि संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे. तेही तितकंच महत्वाचं आहे. ते केल्याशिवाय लोक सुखी होणार नाहीत, राज्यही टिकणार नाही. आपण हे विचार बाजीराव साहेबांच्या कानावर घालावेत. यानंतर चिमाजी अप्पा बराच वेळ दारणव स्वामींबरोबर एकांतात होते. त्यांनी दारणव स्वामींचा निरोप घेतला तेव्हा त्यांचं मन पूर्ण समाधानाने भरलं होतं. चेहऱ्यावर प्रसन्नता, शांती होती. स्वामींबद्दल फार मोठी भक्ती आणि आदर निर्माण झाला होता. चिमाजी अप्पांनी पुण्याला गेल्यावर सर्व वृत्तांत बाजीराव साहेबांच्या कानावर घातला. बाजीराव पेशव्यांच्या मनात दारणव स्वामींना भेटण्याची मोठी उत्सुकता नेहमीच होती. म्हणून ते उत्तरेच्या मोहिमेवर जाताना मुद्दाम पैठणला आले. बरोबर मोठा लवाजमा असल्यामुळे ते लद्दू सावकाराकडे उतरले. मोठ्या भक्तिभावाने त्यांनी दारणव स्वामींची पाद्यपूजा केली आणि 1000 नाण्यांची थैली अर्पण केली. त्यानंतर दारणव स्वामी आणि बाजीराव साहेब बराच वेळ एकांतात होते. स्वामी म्हणाले, आपलं राज्य टिकावं म्हणून लोकांना सुखी केलं पाहिजे खरंय, परंतु लोक सुखी केव्हा होतात? श्रीमंती आली, हातात खूप पैसा खेळू लागला म्हणजे लोक सुखी नाही होत. समाजाचं सांस्कृतिक जीवन संपन्न झालं म्हणजे लोक सुखी होतात. याचा अर्थ राज्यकर्त्यांनी राज्याचा आर्थिक विकास व्हावा म्हणून प्रयत्न करायचाच नाही असं नाही, तो करायचाच. पण त्याही पेक्षा जास्त प्रयत्न लोकांचं सांस्कृतिक जीवन संपन्न व्हावं यासाठी केला पाहिजे. धर्म आणि संस्कृती या देशामध्ये जेवढे नांदतील तेवढे लोक सुखी होतील. धार्मिक उत्सव, सणवार, अनुष्ठानं, कीर्तनं, प्रवचनं, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांची पारायणं, यात्रा, उरूस हे सगळं लोकांना उत्साहाने साजरं करता आलं पाहिजे. गायन, वादन, खेळ, कला जेवढ्या वाढतील तेवढे लोक सुखी होतील आणि तेवढं राज्यामध्ये स्थैर्य निर्माण होईल. आपण या बाजूकडे जास्त लक्ष पुरवावं असं सुचवावं असं वाटतं. शिवाजी महाराजांनी धर्म आणि संस्कृती राखण्यासाठी सतत प्रयत्न केले, म्हणूनच त्यांचं राज्य टिकून राहिलं. त्या काळामध्ये प्रजेवर केवढी संकट येत होती. शत्रूंचे हल्ले होत होते, जाळपोळ, लुटालूट, भीषण दुष्काळ होता. पण तरीही प्रजा निष्ठेने महाराजांच्याच बाजूने लढत राहिली, कारण लोकांना खात्री होती धर्म आणि संस्कृती टिकून राहिली ती शिवाजी महाराजांमुळेच. त्यातून आपण सर्वांनीच धडा घेतला पाहिजे. बाजीराव साहेब विचारमग्न झाले. दारणव स्वामी म्हणाले, आणखीन एक इशारा द्यावासा वाटतो. टोपीकर इंग्रज व्यापार करण्यासाठी आलोय असे म्हणतायत, त्यासाठी ते जकात माफी, कर माफी अशा सवलती मागतायत, पण त्यांचा अंतस्थ हेतू वेगळा आहे. सरकारच्या कारभारात आणि जडणघडणीत लुडबुड करायची ही त्यांची खेळी आहे. त्यांची पुढची चाल या देशातील सत्ता मिळवणं हीच असणार आहे. यवनांप्रमाणे त्यांनाही इथला धर्म आणि संस्कृती बुडवायची आहे. इतकी वर्ष यवनांनी इथे सत्ता गाजवली, पण त्यांना इथला धर्म आणि संस्कृती बुडवता नाही आली. टोपीकर इंग्रज यवनांपेक्षा जास्त धूर्त आणि कावेबाज आहेत. इथली सत्ता मिळावी आणि धर्म आणि संस्कृती बुडवावी यासाठी त्यांचे प्रयत्न अधिक कावेबाजपणाचे असतील, सूक्ष्म पातळीवर असतील. त्यांचा बंदोबस्त करताना तुमची मुत्सद्देगिरी कसाला लागेल. अर्थातच टोपीकर इंग्रज ओळखून येत
की बाजीराव साहेब रणांगणावर जेवढे असामान्य योद्धे आहेत तेवढेच किंबहुना त्याही पेक्षा जास्त मुरंबी मुत्सद्दी आहेत. बाजीराव अतिशय प्रसन्न हसले. निरोप घेताना बाजीराव पेशवे धारणा स्वामींना म्हणाले, उत्तरेच्या मोहिमेला जातो आहोत, आपले आशीर्वाद असावेत. स्वामी म्हणाले, गोपाळकृष्णांची आपल्यावर पूर्ण कृपा आहे, म्हणूनच आपण अवघ्या 20व्या वर्षी पेशवेपदावर आरूढ झाला आहात आणि आपल्या पदरात एवढं यश पडलं. गोपाळकृष्णांच्याच कृपेने आपली ही मोहीम सुद्धा यशस्वी होणार. पण मला एक सांगावंसं वाटतं, अगदी कळकळीनं सांगावंसं वाटतं, उत्तरेत फार उन्हाळा असतो. गरम वाऱ्याच्या झळा फार वाईट असतात. उष्माघाताने माणसाचं काय पण जनावरही दगावतात. उन्हाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वीच मोहीम आटोपून आपण दक्षिणेला परत गेलात तर बरं होईल. प्रकृतीला सांभाळून असावं. मराठी राज्याला खूप वर्षे आपल्या नेतृत्वाची गरज आहे. स्वामींच्या या वात्सल्य भावानी बाजीराव पेशव्यांचं हृदय हेलावलं. ते म्हणाले, आपल्या मठामध्ये निरपेक्ष माया मिळाली, फार बरं वाटलं. उत्तमेची मोहीम यशस्वी झाली आणि बाजीराव पेशवे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच दक्षिणेला परत आले. वाटेत पैठणला थांबून त्यांनी दारणा स्वामींचं आवर्जून दर्शन घेतलं आणि हसत म्हणाले, आपण सांगितल्याप्रमाणे मोहीम यशस्वी केली आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच परत आलोय. बाजीराव पेशव्यांच्या मनामध्ये दारणा स्वामींबद्दल फार मोठा भक्तिभाव उत्पन्न झाला. ते वरचे वर दर्शनाला येऊ लागले. श्रीराम समर्थ. श्रीराम.